चालू होतं तेव्हा कसं दिसणार आहे याचा काहीही अंदाज नव्हता. स्क्रिप्ट उत्तम झालं एवढी गोष्ट माहिती होती. त्यामुळे आत्ता जे बघितलं त्याच्याने एका शब्दात सांगायचं तर अंगावर काटा आलाय. वी आर व्हेरी हॅपी विथ द रिझल्ट अँड द कम्प्लीट क्रेडिट गोज टू राजेंद्र सर आणि सुशील सर. त्यामुळे आत्ता तरी खूप मस्त भारी वाटतं एकदम. किशोर सर, भूमिका जेवढी अभ्यासू किंवा उत्कंठापूर्ण जेवढा विषय तेवढीच त्यासाठी होणारी मेहनत ही तितकीच महत्वाची असते. आपल्याकडून ती त्या म्हणजे सखोल जो अभ्यास असतो तो आम्ही बघितलेला आहे. पण या वेबसिरीजच्या निमित्ताने खास करून काय काय गोष्टी घडलेल्या होत्या. मी कर्टन रिझन पाहिला आणि मी स्वतःलाच ओळखलं नाही. कारण माझा ब्रँड शक्यतो फाटकी चड्डी, फाटकी बनियान किंवा धोतर, लेंगा अशा कॉस्ट्युम मधल्या रोल मध्ये मला बहुतेक माझा चेहरा त्याच्याबरोबर जात असल्यामुळे मला तसेच रोल आजपर्यंत मिळत गेले. काही काही चांगले रोल पण मिळाले, चांगले कपडे पण घालायला काही काही याच्यात मिळाले, पण याच्यात खूप चांगले कपडे घालायला म्हणजे सूट आणि बूट पण, आणि नवीन बूट. आणि सेटवर जायचो तेव्हा राजेश साहेब आहे ना, म्हणजे रोल सांगणं वेगळं, पण हातात स्क्रिप्ट दिल्यानंतर एक लॉयर म्हणजे एवढं दीड दोन पान बोलतोय. तर लहानपणी जी पाठांतराची सवय माझ्या आईने मला लावली होती ती इतक्या वर्षानंतर इथं कामाला येईल असं मला बिलकुल वाटलं नव्हतं. खूप पाठांतर करायला म्हणजे खूप वेळ लागेल असं वाटलं होतं, परंतु पाठांतर करणं हा माझा स्वभाव असल्यामुळे, स्वाभाविक असल्यामुळे मला हा रोल जरा व्यवस्थित जमला असं मला वाटतं. आणि याच्यासाठी याचं क्रेडिट अर्थातच खूप उत्तम लेखन, उत्तम दिग्दर्शन आणि उत्तम सगळं मॅनेजमेंट आणि आपले प्रोड्युसर सुशील साहेब, आणि अर्थातच या सगळ्याच्या मागे बॅकबोन म्हणून उभा असलेला आमचा मित्र श्याम मळेकर. मी त्याचा खूप आभारी आहे, कारण त्याने जो विश्वास दाखवला तो खूप मोठा होता. आणि ही कन्व्हिन्स्ड दॅट की धोतर घालणारा सूट पण घालून चांगल्यात दिसू शकतो, बरात दिसू शकतो. ही कॅन टॉक अँड वॉक इंग्लिश. अभिनय सावंतसाठी माझा प्रश्न आहे, परत एकदा तू अल्ट्रा सोबत असोसिएट होतोस आणि तेही वेब सिरीजच्या रूपात. अल्ट्राची सुद्धा ही वेब सिरीज आहे आणि त्याच्या आधीचा तू एक चित्रपट केलेला होतास, तो म्हणजे हेराफेरी. तो सुद्धा तसा त्यावरती तो सस्पेन्स आणि उत्कंठापूर्ण होता. इकडे मात्र पूर्णपणे वेगळी छबी तुझी आमच्या समोर आलेली आहे. यासाठी एक अभिनंदन. आणि काय तू विशेष करशील या निमित्ताने? सर्वप्रथम सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद इथे आल्याबद्दल. IPC ही माझं वेब सिरीज मधलं पदार्पण आहे आणि अल्ट्रा सोबत पुन्हा एकदा काम करताना जे हेराफेरीच्या वेळेला जी एक मजा आली होती की म्हणजे अल्ट्रा नेहमीच दर्जेदार निर्मिती करतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. IPC करत असताना ह्या आधी मी कॉमेडी फिल्म केली होती अल्ट्रा सोबत आणि अचानक असा इंटेन्स रोल ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. तर सगळ्यात आधी तर धन्यवाद श्याम मळेकर आणि राजेश चव्हाण यांचं, आणि त्यांनी इतका विश्वास दाखवला की मी हा रोल करू शकतो. मी आईकडून एक शिकलोय की टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम आहे, स्टेज हे ऍक्टरचं माध्यम आहे आणि फिल्म ही डिरेक्टरचं माध्यम आहे. तर एक उत्तम लेखक, एक उत्तम अभिनेता आणि एक उत्तम दिग्दर्शक हे तिन्ही असलेले राजेश चव्हाण वेब सिरीज करतायत, विच इज अ कम्प्लिटली डिफरंट मीडियम फ्रॉम ऑल दी 3 अदर्स. त्यात मी म्हणजे मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली तर इट वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स, स्पेशली कारण देविका मॅडम होत्या तिथे, किशोर सर होते. म्हणजे त्यांची कामं बघून मी इन्स्पायर झालोय. ऍक्च्युली किशोर काकाचं तर म्हणजे मी नाटकापासूनच
मेस्मराइज्ड. आणि म्हणजे मला माझा पहिला अनुभव आठवतो सेटवरचा, जेव्हा मी त्यांच्याबरोबर सीन करत होतो. मी विसरून गेलो होतो की मी तिथे ॲज अन ॲक्टर उभा आहे. मी माझा कम्प्लीट फॅन बॉय मोमेंट होता की इथे म्हणजे अरे मी म्हणजे मी ह्यांची कामं बघून मी रडलोय, मी हसलोय आणि मी ह्यांच्यासोबत इथे आता उभा आहे. तर इट वॉज मॅजिकल, कम्प्लिटली मॅजिकल. आणि ती मॅजिक स्क्रीनवर आणली आहे ती तुम्ही आता पाहिलीत. तर मला सुद्धा खूप जास्त मी एक्सायटेड आहे की ह्याला असा कसा प्रतिसाद मिळतोय. थँक्यू. अभिनयाच्या अगदी उत्तराला मला एक लागून एक मला प्रश्न तुम्हाला राजेश सरांना मला विचारायचा आहे. तो म्हणजे हिअर द स्क्रिप्ट इज द किंग. जेवढी उत्कंठापूर्ण काही सीन्स आम्ही पाहिलेलं आहे हे लिहिणंही तितकंच कसं बसेल. त्याशिवाय खूप गोष्टींचा इकडे विचारपूर्वक तुम्हाला या गोष्टींची मांडणी करावी लागत असेल, कारण का विषय तितकाच संवेदनशील आहे. किती चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी? प्रचंड चॅलेंज खूपच मोठं होतं, कारण सुशील सरांनी ज्यावेळेस संकल्पना सांगितली ना त्यावेळेला मगाशी मी जसा उल्लेख केला की गुन्ह्याचं उदात्तीकरण नको. IPC इंडियन पिनल कोडच्या ज्या काही धारा आहेत, जे काही सेक्शन्स आहेत, पहिल्या सेक्शन मध्ये आपण 376 बलात्कार आणि हत्या यांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ते लिहिताना खूप जबाबदारीपूर्वक लिहिणं, सिनेमॅटिक असायला हवं. कारण वेब सिरीज असं माध्यम आहे, ती टीव्ही सिरियल नाहीये, ती पिक्चर फिल्म नाहीये. या दोघांचा सुवर्ण मध्य काढून पुढे जायचं आहे. पण याचं सगळं क्रेडिट जे आहे ना मी सगळ्या टीमला देऊ इच्छितो, कारण मी लिहिलं, डिलिव्हर करणं त्या पद्धतीने आर्टिस्ट. तर मी मगाशी सांगितलं की ते एका इन्स्टिट्यूटकडे दिलं गेलं, देविका मॅडम आणि किशोरजी. तर त्यामुळे असं झालं की जसे राजेंद्र शिसटकर आहेत, सुरेश विश्वकर्मा आहेत, अभिनय आहे, या प्रत्येकाने ना जबाबदारी समजूनच काम केलेलं आहे. त्याच्यामुळे लिहिताना कुठे जर व्याकरणाच्या बाबतीत नाही पण कायद्याचा संवेदनशील विषय असल्यामुळे ते कुठेतरी वाहवत जाऊ नये, कुठेतरी ते फिल्मी असू नये, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आमच्या सगळ्यांवर होती. आणि त्यामुळे यात सगळ्यांचं सहकार्य मिळालं आणि त्यामुळे ती स्क्रिप्ट त्या पद्धतीने लिहिली गेली. ज्यावेळेला आपण OTT म्हणतो त्यावेळेला सगळ्यात पॉप्युलर माध्यम तिथे जो असतो तो वेब सिरीज. आणि एक वेळा OTT आपण कोणते काढलेलं आहे अल्ट्राच्या खास, तर तिथे वेब सिरीज असायलाच पाहिजे हे सगळ्यांचं मत आहे. म्हणजे आमच्या पूर्ण ऑर्गनायझेशनचं मत आहे. बाहेरचे जे लोक त्याला बघतात ते पण विचारत असतात की आता आपली वेब सिरीज केव्हा येणार. तर याच्यामुळे वेब सिरीज जो आहे तो एक कंपल्सरी माध्यम आहे OTT करणं, आणि त्या हिशोबाने वेब सिरीज. Hello, it's for Rajesh Jawa here. Raj from Spicy Stars Mumbai. मुझे पूछना था कि this web series is based on law and order. So how much research you have done on law? डेफिनेटली रिसर्च बहुत इम्पोर्टेंट है इसके पीछे, क्योंकि विदाउट रिसर्च इस सब्जेक्ट को आप इम्प्लीमेंट नहीं कर सकते प्रॉपरली. IPC सेक्शन के अंडर काफी सारी वेब सीरीज हो या फीचर फिल्म हो या वो कंटेंट आ चुके हैं, लेकिन इतना सेंसिटिव था कि जैसे हमने कहा कि व्हाट इज मतलब अमेंडमेंट बहुत हो चुकी है. निर्भया के बाद में अमेंडमेंट बहुत हो चुकी है, लेकिन इसकी जो रफ्तार है वो कम हुई है, वो नहीं हुई है. वो क्यों नहीं हुई है? तो यही हमारा कहना था. स्पेशली इस चीज को सामने लाने से पहले यही कहना था कि इसके पीछे हम कुछ थॉट ला सकते हैं क्या. जनरली हमारे मन में जो सवाल उभरते हैं कि भाई एक जगह पे एक बड़ा एक केस खड़ी हो जाती है, प्रोटेस्ट किया जाता है, फिर वो हाईकोर्ट तक मामला पहुंचता है, सेशन कोर्ट टू हाईकोर्ट, और वहाँ पे जो कल्प्रिट है सबको मालूम है कि ये होना चाहिए, इसको ये सजा मिलनी चाहिए, लेकिन कोई एक बड़ा डिफेंस लॉयर आके खड़ा होता है, क्रिमिनल लॉयर. वो ऐसे लूपहोल्स निकालता है कि वो अरे कल तो कुछ और था, आज कुछ और. ये सब लॉ से रिलेटेड है. लेकिन अगर प्रोसिक्यूशन चाहे, लेकिन अगर वो हम चाहते हैं कि भाई ये होना चाहिए तो वो रुक सकता है, वो हो सकता है. लेकिन हम ही उसको बढ़ावा दे रहे हैं और हम ही उसको रोकने की कोशिश कर रहे हैं. एक सिक्के के दो पहलू. तो इसके लिए रिसर्च काफी इंपॉर्टेंट था. और रिसर्च मैंने कहा कि जैसे अल्ट्रा की जो रिसर्च टीम है, तो अल्ट्रा की रिसर्च टीम ने भी इसके ऊपर काफी रिसर्च किया. हम लोगों ने 6-7 महीने तक पूरी प्रॉपर रिसर्च करने के बाद में हमें क्या कंटेंट लाना है उसमें, उसके ऊपर फोकस करके आगे बढ़े. घडलेल्या घटनांमध्ये मगाशी तुम्ही शौरील बघताना एक पत्रकार विचारली लॉयरना
की निर्भया झालं, हाथरस झालं, माळवाडी झालं, ह्या सगळ्याची एक मोडस ऑपरेंडी बघितली ना तर मेंटली माणूस आहे हे सगळं कृत्य करणं, कारण गल्लीतल्या भिकाऱ्यापासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत कोणाची मानसिकता किंवा जी प्रवृत्ती असते, त्याला प्रवृत्त करण्यासाठी जी मानसिकता तयार होते अशा घटनांना, की माहिती आहे कायदा हा जन्मठेपेपर्यंत पण जाईल किंवा हा फाशीपर्यंत पण घेऊन जाईल, पण तरी सुद्धा कसं धजावतं, एवढं घृणास्पद कृत्य करायला माणूस धजावतो कसा, तर तिथे कुठेतरी घाला घातला पाहिजे. आणि मग आम्ही सिमिलॅरिटी बघत गेलो की बाबा ह्या गुन्ह्यामागची प्रवृत्ती प्रत्येक केसमध्ये, मग निर्भया असो, हाथरसचं प्रकरण, माळवाडी, आणि आम्ही करता करता अनेक प्रकरणं घडत होते. आणि आजही तुम्ही बदलापूरचं प्रकरण किंवा कलकत्त्याचं प्रकरण किंवा पुण्याला घडलेलं प्रकरण हेही बघितलं तरी समानता त्यातच मिळते. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की नाही, आम्ही विषयाला धरून आहोत, विषय कुठे सुटलेला नाही. म्हणजे आमचं एक जे ठरलेलं होतं की आपण आपला विचार त्यातला एक माणूस, सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला पडलेले प्रश्न आपण उद्भवू शकतो का तिकडे, तर हो, म्हणून याचा सगळ्यांचा आधार घेतला गेला. म्हणून इन्स्पायर्ड बाय आहे, की आधारित नाही, नॉट बेस्ड ऑन पर्टिक्युलर इन्सिडेंट बट इन्स्पायर्ड बाय टू इन्सिडेंट्स. आणि आपण बघतो की तारखांवर तारखा पडतात, लॉ बदलले जातात, कुठलाही खटला अंतिम पर्यंत फार कमी पोहोचताना आपण पाहतो. त्यामुळे अजून हा प्रश्न तुम्हाला पडतोय याचं मला आश्चर्य वाटतं. सर दुसरं असं की आपण म्हणाल की महिन्याला एक सिरीज आपण करणार आहोत, महिन्याला एक वेब सिरीज आपण करणार आहोत, तर असे काही विषय आपण तुम्ही डिसाईड करून ठेवले आहेत का फ्युचरसाठी? ऑलरेडी एक वेब सिरीज रेडी आहे, 2 वेब सिरीज आमचं प्रोडक्शन आहे. तर डेफिनेटली जेव्हा आपण प्लॅनिंग करतो त्यावेळेला डिफरंट त्यांचे सब्जेक्ट जे आहे ते आपण सिलेक्ट करतो, कारण आपल्या व्ह्युअर्सला डिफरंट सब्जेक्ट्स आवडतात. कारण एका सब्जेक्टवर जर आपण परत परत गेलो तर ते एक मोनोटोनस होतं. तर डेफिनेटली जेवढे वेब सिरीज येतील ते थोडे डिफरंटच असतील आणि सब्जेक्टही त्याचे डिफरंट. हा खूप नेहमीचा प्रश्न आहे खरं म्हणजे, रिसर्च काय केला कॅरेक्टरला, असं ढोबळ उत्तर नाही देत आहेत त्याचं. मला असं वाटतं की अनेक गोष्टी असतात ज्या तुम्हाला एखादं कॅरेक्टर प्ले करायला मदत करतात. मग अगदी जवळचे मित्र, जे वकील मित्र आहेत, त्यांच्याशी अनेक वर्ष झालेल्या चर्चा, तिथपासून ते स्क्रिप्टची ताकद, तिथपासून ते सेटवरती दिग्दर्शकाचे इनपुट्स, आणि तिथपासून माणूस म्हणून त्या कॅरेक्टरकडे बघण्याची, त्या केसकडे बघण्याची तुमची क्षमता, या सगळ्याचा अभ्यास करून या सगळ्याचा नकळतपणे परिणाम मनावर असतो. आणि मग ती एखादी व्यक्तिरेखा उभी राहते. तर ती एका विषयासाठी केलेला अभ्यास नसतो, तो गेल्या 20 वर्षांचा अभ्यास असतो असं मला वाटतं. या पर्टिक्युलर वेब सिरीजसाठी मात्र खूप मोठं चॅलेंज होतं आमच्यासाठी. म्हणजे बऱ्याचदा नवीन प्रोजेक्ट आलं की कुठेतरी असं वाटतं की हा ठीक आहे, वकिलाचा रोल आहे ना, करू आपण. पण जसं जसं यांच्याकडून स्क्रिप्ट यायला लागलं तसं खरंच सांगते पोटात गोळा 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 येत गेला आमच्या. कारण इट वॉज नॉट इझी. म्हणजे किशोर आणि मी ऑलमोस्ट सेटवरती रडवेले झालो होतो. इतकी पानच्या पानं संवाद, त्या प्रत्येक संवादामध्ये शिवाय त्या इन्सिडेंट्सचा एक धागादोरा होता. त्यामुळे कुठलीही वाक्य बदलून किंवा मनाचं काही घालून चालणं शक्य नव्हतं. 11 वाजता ही घटना घडली, 11 वाजून 2 मिनिटांनी हे घडलं, 11 वाजून 5 मिनिटांनी ती मुलगी इथून तिथे गेली. इतके डिटेलिंग या ह्याच्यामध्ये स्क्रिप्टमध्ये लिहिले गेलेले होते, ज्याच्याने आम्हाला घाम फुटत होता. त्यामुळं अभ्यास, पाठांतराचा हा मात्र यासाठी खूप करावा लागला आणि तो एक फार मोठा चॅलेंज होता. तसं मला असं वाटतं की जसं सुशील सरांनी एक कुटुंब आता तयार केलं आहे अल्ट्राचं. म्हणजे मला त्यांच्या पुढच्या एका वेब सिरीजमध्ये परत किशोर आणि मी आहेत. अभिनयाने आधी त्यांच्यावर काम केलं, हे दुसरं प्रोजेक्ट आहे. तर आम्ही खरंच एक कुटुंब तयार झालोय आता. तसं राजेश सरांनी आम्हाला सेटवरती कौटुंबिक असल्यासारखं एक संपूर्ण वातावरण तयार केलं होतं. अगदी एक जवळचा माझा किस्सा सांगायचा तर, मी शूटिंगचा दुसरा दिवस होता
आणि आदल्या दिवशी रात्री म्हणजे उद्या सकाळी मी सेटवर असणं अपेक्षित होतं आणि आदल्या दिवशी रात्री मी त्यांना फोन करून सांगितलं की मी नाही येऊ शकत कारण माझी मुलगी हॉस्पिटलाइज्ड होती, माझी 9 वर्षाची मुलगी आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये होती, क्रिटिकल होती. तर मी त्यांना म्हटलं मी नाही येऊ शकत उद्या शूटिंगला, तुम्हाला बदलायचं तर बदला माणूस, पण मी माझ्या मुलीला नाही येऊ शकणार. आणि आदल्या दिवशी रात्री 12 वाजता त्यांनी मला सांगितलं आपण शूटिंग कॅन्सल करतोय पण आम्हाला तुम्हीच हवे आहात. तर हा केवढा मोठा कॉन्फिडन्स असतो ऍक्टरला. माझ्या बाजूने मला इतकं प्रेशर होतं की मी कसं आता ह्यांना सांगू की सगळं कॅन्सल करा, पण त्या माणसाने ते केलं, सगळं बदललं. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं फायनान्शियल नुकसान झालं असेल, सर्व ऍक्टर्सच्या पुन्हा डेट जमवायच्या इतकी कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये होती, पण हे त्यांनी केलं. आणि असे दिग्दर्शक, अशी टीम मिळणं हे फार रेअर आणि फार अवघड असतं. त्यासाठी हा अनुभव फॅमिली म्हणून माझ्यासाठी फार जास्त मोठा आणि महत्वाचा होता. तुम्ही प्ले केले, हा रोल करताना तुमच्यासाठी काय चॅलेंजेस होते? खरं सांगू, आपल्या प्रत्येक चांगल्या माणसाच्या मनामध्ये असं वाटत असतं प्रत्येकाला की आपल्या हातून ना काहीतरी असा गुन्हा, म्हणजे मनात कुणीतरी एक माणूस असतो ज्याचा खून करायचा असतो आपल्याला, किंवा एक गुंड असतो ज्याला संपवायचं असतं, किंवा काहीतरी आपल्यावर अन्याय झालेला असतो आणि असं वाटत असते इसका तो कायमचा खात्मा करून टाकावा. आणि मग जे सलमान खान साठी जे लॉयर येतात आणि ते त्याला सोडवतात त्याच्यातून आणि कायदा वाकवतात, पैसे किती मिळत असतील त्यांना, म्हणजे झालेला गुन्हा सुद्धा नाही झाला इतका हुशार लॉयर आपल्याला सुद्धा मिळावा ही माझी अजूनही इच्छा आहे. माझ्या हातून एखादा गुन्हा घडला तर मला तो लॉयर मिळावा अशी माझी इच्छा आहे. तो लॉयर मिळेल की नाही माहिती नाही, तो रोल मिळालाय. त्यामुळे आय लव्ह डुईंग दॅट, बिकॉज गुन्हे छोटे मोठे तर आपण करतच असतो आणि आपण छोटे मोठे गुन्हे नाही केले असं प्रूव्हही करत असतो डे टू डे लाईफ मध्ये. आणि जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही सतत करत असता. त्याच्यामुळे हा रोल करताना मजा आली. तुम्ही जर इन्स्पेक्टरचे कपडे घातले तर आपोआप पोलीस तुमच्यात उतरतो, काहीतरी त्या ड्रेस मध्ये असतं. तसंच वकिलाच्या ड्रेस मध्ये सुद्धा असतं. तुम्ही काळा कोट चढवला आणि इथे शूज वगैरे नवीन एकदम टकाटक कपडे आणि मेकअप वगैरे मला एकदम म्हणजे केस वगैरे नीट वगैरे जेल वगैरे, त्याच्यामुळे तो वकील दिसला आणि ते कपडे कॅरी करणं आणि त्या लाईन्स बोलणं आणि इतक्या वर्षांचा अनुभव आणि मनात असलेली सुप्त इच्छा की मी तो काय नाव त्यांचं ते मोठे लॉयर आहेत ते आपले परदे उज्ज्वल निकम नाही साळवे, माझ्या डोळ्यासमोर साळवे होते. मी कुठला तरी गुन्हा करेन आणि ते साळवे मला येतील माझ्या आयुष्यात अशी मी आशा करतो. तुम्ही भूमिका करताना तशी काही भावना तुमच्या मनात झाली होती का? मी आता एका स्त्रीला न्याय देते, तुमच्या भावना काय होत्या? आता ही वेब सिरीज तयार झाल्यानंतर पण तुम्ही पाहत असता. खरं सांगायचं तर दोन्ही असतं. म्हणजे मी फार भावनिक होऊन मला चालत नाही अभिनय करताना, नाही तर मी अभिनय नाही करू शकत. त्यामुळे मला कुठेतरी डिस्टन्सवर राहावं लागतं आणि त्या केसकडे लांबून बघावं लागतं, तरच मी अभिनय करू शकते. नाही तर मी या केस ऐकून फक्त बसून रडले असते. पण अभिनेत्री म्हणून मला कुठेतरी लांब येऊन त्याकडे केसकडे बघावं लागतं अभिनय करताना. पण एक मात्र नक्की, तुम्ही म्हणाला तसं पेपरमध्ये वाचून सध्या तर एवढ्या अशा घटना घडतात, पुण्याची घटना आहे, बदलापूर म्हणले तसं, ते ऐकून मात्र सध्या सुन्न व्हायला झालंय. मी पेपर वाचणं ऑलमोस्ट बंद केलंय. मी सध्या बातम्या ऐकत नाही. कारण हे म्हणले तसं खरंच की एवढ्या मोठ्या शिक्षा देऊन इतकं काय काय फास्ट ट्रॅक आणि चालू करून सुद्धा गुन्ह्यांचं प्रमाण वाढतच चाललंय. ह्याची उत्तरं काय कळत नाहीत बाबा. आणि त्याचं कुठेतरी आतून अस्वस्थपणा
भीती, राग हे सगळं कुठेतरी आत साठलेलं असतं. मग अभिनय करताना काही प्रमाणात त्या भावना तुम्हाला माझ्या डोळ्यातून दिसत असतील, पण एक अभिनेत्री म्हणून काही प्रमाणात मी डिटॅच असते जेव्हा मी अभिनय करत असते तेव्हा. आणि मला असं वाटतं की मी माझा अनुभव थोडा जास्त असला तरी सुद्धा देविका सारखी ऍक्ट्रेस समोर असताना, कुठलाही चांगला कलावंत समोर असताना मनामध्ये एक धाकधूक असते. असं वाटतं की यार ये खा तो नहीं जाएगी अपने को, ये खा तो नहीं जाएगा अपने को, असं असतं. आफ्टर दिस इज अ ह्युमन टेंडन्सी. म्हणजे कितीही मोठा ऍक्टर असो, अरे अमिताभ बच्चनला जर वाटत असतील तर आपल्यासारख्यांना काय आहे, आपल्यासारख्यांना काय. आणि ही तर केवढी सेन्सिटिव्ह, केवढी मस्त ऍक्ट्रेस. आणि मला 2.5 पानं तर हिला 3 पानं. तर म्हटलं ही जास्त बोलणार माझ्यापेक्षा आणि ही कन्व्हिन्सिंगली बोलते. तर चांगला कलावंत समोर असेल ना तर तुमचं आपोआप काम चांगलं होतं असं मला वाटतं. आणि तो चांगला कलावंत समोर असणं हे पॉझिटिव्हली जर आपण घेतलं ना तर त्याचा आउटपुट हा असा दिसतो असं मला वाटतं.